नमस्कार, शामराव मोकाशी. हा व्हिडिओ प्रत्येकानं ऐका आणि एकमेकाला शेअर करा. आता तुम्हाला कुठलंही आर-टी-ओचं काम करायचं म्हटलं तर पेपरलेस फेसलेस सेवेनं चालू झालेलं आहे आणि तुमचा आधार लिंक मोबाईल हा आर-टी-ओमध्ये पाहिजे. ज्यांचे आर-टी-ओमध्ये आपले नंबर सिलेक्ट नाहीत त्यांनी स्वतः आर-टी-ओला जावा आणि ताबडतोब ते नंबर आपले सिलेक्ट करा. एक साधा फॉर्म असतो, तो भरायचा, 2 साहेबांच्या सह्या घ्यायच्या असतात. नाहीतर तुम्हाला कुठलाही OTP येणार नाही. आता तुम्ही म्हणणार की मग काय आम्हाला आमचा गुरु खाली फोन करतो आणि OTP मग आम्हाला तो देणार. परंतु कायदे बदललेले आहेत. आता तुमच्या वाहनाचं जरी पासिंग करायचं म्हणलं तर ॲटोमॅटिव्ह मशीननंच ते तुम्हाला पास करावं लागणार आहे. महाराष्ट्रात सुद्धा सुमारे 400च्या पुढं मशीन ह्या चालू होणार आहेत, म्हणजे लवकरच. म्हणजे आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड ही परिवहन विभागानं स्वीकारलेली आहे आणि आता वाहनंसुद्धा तुम्हाला मशीनद्वारेच टेस्टिंग होतील आणि मशीनच तुम्हाला रिपोर्ट देईल. हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. प्रत्येकानं आपापले मोबाईल अपडेट करा. जे आधार लिंक मोबाईल आहे ते तुमच्या आधार कार्डाला लिंक, आधार कार्ड बी तुमचं अपडेट पाहिजे, हे बी मात्र विसरू नका. आणि ज्यांची जुनी लायसन, काही जुने पेपर असतील त्यांनी आर-टी-ओला जाऊन ते पेपर ऑनलाईनचे करून घ्या, हे मात्र लक्षात ठेवा. नाहीतर गुरु काय बी म्हणतोय जे पेपरन झालं तुझं पासिंग, असं काय होत नाही बाबांनो. आणि आता सगळं हे ऑनलाईन फंक्शन आहे. प्रत्येकानं ऑनलाईन फंक्शन समजावून घ्या आणि हे सहज आपण करू शकतो. आर-टी-ओला जाऊन आपला आधार लिंक मोबाईल तिथं सबमिट करू शकतो, तरच तुम्हाला OTP येतो, हे मात्र लक्षात ठेवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. लवकरच महाराष्ट्रात ऑनलाईन पासिंग चालू होते. फिटनेस नूतनीकरण मशीनद्वारे होणार. प्रत्येकानं व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, शामराव मोकाशी. हा व्हिडिओ प्रत्येकानं ऐका आणि एकमेकाला शेअर करा. आता तुम्हाला कुठलंही आर-टी-ओचं काम करायचं म्हटलं तर पेपरलेस फेसलेस सेवेनं चालू झालेलं आहे आणि तुमचा आधार लिंक मोबाईल हा आर-टी-ओमध्ये पाहिजे. ज्यांचे आर-टी-ओमध्ये आपले नंबर सिलेक्ट नाहीत त्यांनी स्वतः आर-टी-ओला जावा आणि ताबडतोब ते नंबर आपले सिलेक्ट करा. एक साधा फॉर्म असतो, तो भरायचा, 2 साहेबांच्या सह्या घ्यायच्या असतात. नाहीतर तुम्हाला कुठलाही OTP येणार नाही. आता तुम्ही म्हणणार की मग काय आम्हाला आमचा गुरु खाली फोन करतो आणि OTP मग आम्हाला तो देणार. परंतु कायदे बदललेले आहेत. आता तुमच्या वाहनाचं जरी पासिंग करायचं म्हणलं तर ॲटोमॅटिव्ह मशीननंच ते तुम्हाला पास करावं लागणार आहे. महाराष्ट्रात सुद्धा सुमारे 400च्या पुढं मशीन ह्या चालू होणार आहेत, म्हणजे लवकरच. म्हणजे आता आधुनिक तंत्रज्ञानाची जोड ही परिवहन विभागानं स्वीकारलेली आहे आणि आता वाहनंसुद्धा तुम्हाला मशीनद्वारेच टेस्टिंग होतील आणि मशीनच तुम्हाला रिपोर्ट देईल, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. प्रत्येकानं आपापले मोबाईल अपडेट करा. जे आधार लिंक मोबाईल आहे